पूर्ण आपली जर सत्सद विवेक बुद्धी असेल तर त्याने कुणाला मतदान केलं पाहिजे, तर ते महायुतीला केलं पाहिजे आणि महायुतीच डेव्हलपमेंट करू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, विजेंद्र माने महायुतीकडून या ठिकाणी उभारले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? विजेंद्र मानेंबद्दल सांगायचं म्हणजे काय, गेली 12 वर्ष ते काम करतात. 1-2 वर्ष करतायत किंवा आता इलेक्शन आले म्हणून काम करतात असं नाही आहे. गेली 12 वर्ष काम करत आहेत. म्हणजे तो करोनाचा काळ असू दे, महापुराचा काळ असू दे, अगदी औषध फवारणी वैयक्तिक स्वतः फिरून फिरून गल्लीतनं केलेले आहे. मग आणि काय करणार? समजा आता सत्ता कुणाची आहे, भारतात सत्ता कुणाची आहे, भाजपची आहे. महाराष्ट्रात सत्ता कुणाची आहे, भाजपची आहे. मग कोल्हापुरात जर तुम्ही दुसऱ्या पक्षाला जर निवडून दिला तर काय होणार? फंड्स येणार का? मग हे सर्वसामान्य लोकांनी विचार करायला पाहिजे की जर लिमिटेड फंड्स आले तर आपल्या कोल्हापूरचा विकास होणार आहे का? नाही होऊ शकणार. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला महायुतीशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी जिथं जिथं गेलोय त्या लोकांचं पण हेच मत आहे. आणि दुसरं गोष्ट असं आहे की महायुतीकडे फ्युचर प्लॅन्स आहेत, महायुतीकडे डेव्हलपमेंट्स आहेत आणि महायुतीचे आमदार खासदार हे सगळे म्हणजे आता कोल्हापुरात जर म्हटले तर 10च्या 10 आमदार महायुतीचे आहेत, खासदार महायुतीचे आहेत. मग जर नगरसेवक तुम्ही जर दुसऱ्या पक्षाचे आणला तर मग काय उपयोग आहे? डेव्हलपमेंट हे होणारच नाही 100%.